स्टार्ट हो गया ना? जी। दीदी प्रेयर स्टार्ट कीजिए। अंजलि दीदी, अंजलि दीदी। हो. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण। अंजलि दीदी, जय श्री आपने कृष्ण वीडियो सर्वांना। चालू नहीं किया, आपकी फोटो नहीं वीडियो ऑन करेंगे अंजलि दीदी? हा. हो, राहिलं राहिलं करायचं राहिलं. हाँ, हम्म. जी दीदी। जय श्री जय श्री जय कृष्ण. श्री कृष्ण। जय. एक मिनट। हाँ, वापस से चाहिए तो बोल दीजिएगा। बर बर. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. थैंक यू दीदी। जय श्रीकृष्ण. खूप छान सुंदर प्रार्थना ते. दीदी मैं दीप प्रज्वलन का वीडियो शेयर करती हूँ। जी. निषिद्धैरप्येभिर्लुलितमकरन्दो मधुकरैः करैरिन्दोरन्तश्छुरित इव सम्भिन्नमुकुलः विधत्तां सिद्धिन्नो नयनसुभगामस्य सदसः प्रकीर्णः पुष्पाणां हरिचरणयोरञ्जलिरयम् शरदिन्दुनिभां शुभ्रवस्त्रैरलङ्कृताम् कलहंसकृतावासां वरदां शारदां नुमः वरदां शारदां नुमः. कोणी छान गणेश वंदना? सुंदर. ताई कोणी गणेश वंदना कोण घेते? गणेश वंदना आपल्यापैकी कोणी म्हणणार आहे गणेश वंदना? एखादा श्लोक गणपतीचा घ्या कोणीतरी. कोणाला हँड रेज अनम्यूट करा. करू? चलिए गणपति वंदना में बोल देती हूँ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। बहुत ही सुंदर आवाज है दीदी आपकी तो. ताई सब गीता जी की कृपा है दीदी। या दीदी ज्वाइन सरस्वती किया क्या? वंदना. या दीदी नहीं, वो थोड़ा लेट ज्वाइन करने वाली है, 10-15 मिनट. हाँ, तब तक उमा दीदी आपका भजन लगा दो। जी. हा, एक सरस्वती वंदना म्हणायची आहे का? हो हाँ हो म्हणा ना. सरस्वती करा. वंदना बोलिए ना पहले. हा म्हणते. तमो गुण विनाशिनी सकल काल मुद्योतिनी धरातल विहारिणी जड समाज विद्वेषिणी कलानिधी सहायिनी
रसनलोल सौदामिनी मदन्तरवलम्बिनी भवतु कापि कादम्बिनी. खूप छान ताई, खूप सुंदर आवाज आहे तुमचा. वाला रियाज चालू करा आणि हो बघा हो तुमचा अर्धा आजार पळून जाईल होय होय. आणि अर्धा आणि आजार गीतेमुळे पळून जाईल. म्हणजे तुम्ही अगदी ठणठणीत बऱ्या व्हाल. गीतेमुळे अर्धा ऑलरेडी पळालाय. आता हा हो, उरलेला आता हा पळेल. उरलेला. खरंच रियाज चालू करा, बघा खूप मोठा बदल होईल सगळा. हं? होय, खूप होय. छान, सुंदर. पुढे हा, त्यांचंच भजन पण आहे, ते लावते मी आता. उमाताईंनी त्यांचं भजन पाठवलं होतं लाईव्ह. त्या म्हटल्यात की नाही शक्य होणार, पण तरी पण एक दोन ओळी मात्र त्यानंतर गाणार आहेत. हम्म. एक सेकंड हं. दीदी तब तक आप ढूंढ के रखिए, तब तक हम नेक्स्ट को ले लें. एक मिनिट, एक हो गया. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का. राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण गुण चिरंतन, राम गुण सुमिरन रतन धन, राम गुण सुमिरन रतन धन, मनुजता को कर विभूषित, मनुजता को कर विभूषित, मनुज ताई को आवाज धनवान करी. काय होते? हो ना, आवाज करिए, राम का सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, राम आत्मा, राम आत्मा, राम का सम्मान करिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का. खूपच छान, सुंदर ताई. तुम्ही एक दोन ओळी गाणार आहेत असं मला म्हटल्या होत्या. मी विनंती करते की एक दोन. सरस्वती वंदना म्हणली की आता. बरं, तुमची म्हणू इच्छा. का? हा काही आग्रह नाही. हेच म्हणू का दुसरं म्हणू? दुसरं म्हणा ना एखादं. बर.
दीदी तब तक आप याद करो। हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा जे वांछिले ते तू दिले जे वांछिले ते तू दिले कल्पद्रुमा हे आदिमा हे अंतिमा हे आदिमा हे अंतिमा. खूप छान, खूप सुंदर, खूपच छान. हाँ, सिया दीदी आई थी ना मतलब दीदी? आवाज भी इतनी प्यारी है और भाव भी बहुत सुंदर है दीदी के। हाँ दीदी, आपको शत शत नमन है। सिया दीदी आइए. जय श्री कृष्ण ताई, तुमचं स्वागत आहे. जय श्री कृष्ण दीदी। हाँ, उनको त्यांना जय स्पॉटलाइट कर दीजिए तो मैं उनका परिचय दे देती हूँ. जय श्री कृष्ण ताई. आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून सियाताई लाभलेल्या आहेत. सियाताईंचा थोडासा परिचय मी तुम्हाला करून देते. त्यांच्याकडे मी परिचय मागितला ना, तेव्हा त्यांनी मला काय सांगितलं माहितीये का? गीता सेवी. एवढाच परिचय मला सुरुवातीला दिला बरं का त्यांनी. म्हटलं आता मी एवढाच परिचय देऊ साधकांना, असं सियाताईनं सांगितलं. नाही ते तर बरोबर आहे, आपण गीता सेवी आहोतच, पण साधकांना आपल्याकडनं इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे, सेवा देण्यासाठी ते उद्युक्त झाले पाहिजे. ह्याकरता तुमचा थोडक्यात मला परिचय द्या. तर त्यांनी सुद्धा इतका थोडक्यात दिला ना, की मी जेव्हा ट्रायो ग्रुपवरती टाकला तेव्हा मीनाक्षीताईंनी वेगळं टाकलं, नंतर मनीषाताईंनी वेगळं टाकलं. तर मग त्यांचा भरपूर मोठा परिचय आहे, पण त्यातल्या त्यात थोडासा परिचय मी तुम्हाला देते. नाव आहे सिया देशपांडे. हॅम्प्टन इंग्लंडमध्ये त्या सध्या वास्तव्यास आहेत. व्यवसायाने त्या डेंटिस्ट आहेत, पण सध्या त्या म्हणजे प्रॅक्टिस करत नाहीयेत. गीता सेवी आहेत, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, आणि सेवा देत आहेत त्या ऑक्टोबर 2022 पासून अविरत सेवा त्यांची सुरू आहे. को ट्रेनर म्हणजे ऍज अ प्रशिक्षक म्हणून त्या सगळ्या लेवल्सला अवश्य द्या. त्यानंतर प्रवर्तक म्हणून द्रोण ट्रेनिंग जे असतं, जे इच्छुक असतात ऍज अ ट्रेनर म्हणून सेवा देण्यासाठी, त्यांच्यासाठी विशेष ट्रेनिंग सेशन असतं आणि त्याला द्रोण म्हणजे आपण मराठीमध्ये द्रोण ऋषींना आपल्याला माहितीच आहे, तर ते त्याचं नाव आहे द्रोण ट्रेनिंग. तर त्याच्यामध्ये त्या प्रवर्तक म्हणून म्हणजेच त्या प्रशिक्षकांना मार्गदर्शक म्हणून तिथे सेवा देत आहेत. मॉनिटरिंग टीमच्या त्या अगदी मी म्हणते सर्वे सर्व आहेत आमच्यासाठी. तर त्या मॉनिटरिंग टीम त्या मेन आहेत. त्यानंतर रोज म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स येतात ते सोडवण्यासाठी जे डिपार्टमेंट आहेत त्याच्या सुद्धा त्या पार्ट आहेत. तर हा झाला त्यांचा छोटासा परिचय. की आता परत एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप स्वागत आहे. आज तुम्ही आल्यात आणि आम्हाला आणि साधकांना मार्गदर्शन करावं ही तुम्हाला नम्र विनंती. जय श्री कृष्ण. खरं सांगायचं तर खरं या परिचयाची खरंच गरज नाही. परिवारात कोणी परिचय देतं का आपल्या? सुनीताताई, मनीषाताई, मीनाक्षीताई माझा परिवारच आहे. मग परिवारात परिचय कसा? आणि तुम्ही त्या योगाने तुम्ही पण सगळे माझ्या परिवाराचाच भाग झाले. मग परिवारात कसला परिचय आला? मी आली आणि सुनीताताई पण आमच्या एकदम एक्सिलेंट ट्रेनर आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सगळे अध्याय 6ही अध्याय अत्यंत सुंदर पद्धतीने शिकवले असतील यात मला कण मात्र सुद्धा संशय नाही.
त्याच्यामुळे तुम्ही खूप लकी होते की तुम्हाला ताई मिळाले प्रशिक्षक म्हणून की काय म्हणतात जे 6 अध्याय तुम्ही शिकलात त्याच्याबद्दल पहिले तर अभिनंदन. आणि नंतर खरंच महत्वाचं हे आहे की 6 अध्याय जे तुम्ही शिकलात ना ते खूप इम्पॉर्टंट आहेत. पण त्याच्यापेक्षा ना जो L1 मध्ये आपण अध्याय शिकला भक्ती योग, आणि त्यातलं एक शब्द आहे तो मला फार आवडतो, नित्ययोग. है ना? नित्ययुक्ता उपासते. शिकलो की नाही आपण? तर ते खरं महत्वाचं आहे. तर आता पुढे जाताना L4 मध्ये, L3 मध्ये तर तुम्ही सुनीताताईंबरोबर नित्ययोग केलाच आहे. L4 मध्ये पण करा. जसं ताईंनी म्हटलं बरेच जणांनी आता परीक्षा दिल्या असतील. नसतील दिल्या तर नक्की द्या. कारण गीतेच्या परीक्षा देण्याच्या मागचा पर्पज काय माहितीये? इट्स नॉट जस्ट गीता आपण पाठ करतोय. आपल्याला कधी पण गरज पडली ना, की ती आपल्या जवळ असते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पुस्तकाची आपल्याला गरज उरत नाही मग. मग ती आपल्या जवळ असते, आपल्या कंठी असते, आपल्या हृदयी असते. हृदय असतं तर भगवंत तुमच्या सगळ्यांचा आहेच. म्हणूनच तुम्ही इथे आहात यात काही वाद नाही. पण जी कंठात गीता येईल ना, ती कधी आपल्याला गरज पडली ना, की पटकन एखादा श्लोक आठवतो. अच्छा, या परिस्थितीत मला असं वागायला पाहिजे होतं का? भगवंत असं सांगतो का गीतेत? तर ह्याच्यासाठी म्हणून परीक्षा द्या. कुठेतरी परीक्षा देताना आपल्याला ती जी जाणीव व्हायला लागते ना भगवंताची, ती महत्वाची. तशी मी थोडी स्वार्थी आहे. आली ती बिना पर्पजची नाहीये. मी आलीये तुम्हा सगळ्यांना आमंत्रण द्यायला. आमच्या परिवाराचा हिस्सा तर तुम्ही आहातच. पण प्रत्येक परिवाराचा ना, आपल्या घरात सगळ्यांचा असतो. तुम्ही साधं बघा, आपल्या घरातही असतं ना, ताई घडी करेल, कपड्यांच्या घड्या करेल, दादा ताटं घेतील, बाबा भाजी आणतील, आई स्वयंपाक करेल. काही ना काही आपण कामांची वाटणी केलेली असते. आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे. तशी आमच्या या परिवारात पण आमच्या कामांची वाटणी आहे. ताईंनी एवढं सगळं जे वाचलं, हे फार थोडं आहे. मी आधी करायला लागली सेवा म्हणून माझ्याकडे ही लिस्ट आहे. तुम्ही जेव्हा सेवा करायला लागाल, तर तुमची लिस्ट माझ्यापेक्षा जास्त मोठी असेल. तर नक्की या. तुम्हाला जर असं वाटत असेल, की तुम्ही घरातले ते ताई दादा आहेत, ज्यांच्याकडे प्रत्येक जण फोन घेऊन पटकन धावतो. "ए ताई बघ ना गं, फोन अडकला आणि आता मी काय करू?" तर मग ती ताई पटकन सांगते, "अरे असं नको करू, हे असं कर, मग तो रिपीट कर." आणि मग ते सगळं चालू होईल. तर ती तुमची मीनाक्षी ताई. तुमच्या या परिवारात मीनाक्षी ताई तुम्हाला सतत टीए बनून ह्या सगळ्या गोष्टींना मदत करते. टेक्निकल इश्यूज, त्याच्यानंतर तुमच्याशी सगळं वेळोवेळी लागणारं पटकन आणून देणं, ऑडिओ, व्हिडिओ, त्याच्यानंतर हे सगळं आपलं मीनाक्षी ताई करते. मग घरात एक ताई दादा अशी पण असतात, "ताई हा एस्से अडकला हां. ताई मला काही सुचत नाहीये का पुढे लिहायला. हे गणित जमतच नाहीये मला." तर ती जी आहे ना ताई, जी पाठांतर करते, भराभरा हे सगळं करते, ती तुमची सुनीता ताई. जिथे तुम्ही तुमचे प्रॉब्लेम घेऊन जाता आणि ती भराभरा, भराभरा उत्तर देते. आणि जेव्हा घरात गडबड होते, काहीतरी सांडतं, काहीतरी गडबड होते आणि मग आई रागवणार हे माहिती असतं. मग ती जी ताई असते ना, तिची पटापट सावरासावर करते आणि सांगते, "ए भराभरा अभ्यास करून घे हां. तुला रागवेल तसंही कदाचित आई, पण थोडी कमी रागवेल." ती म्हणजे तुमची मनीषा ताई. तर तुम्ही घरातले कुठले ताई दादा आहात ते तुम्ही ठरवा. बरं, अजून एखादी ताई असते जिला नटणं-मुरडणं आवडतं. ती आमची अँकरिंग टीमची ताई. एखादी ताई असते तिला खूप छान काय म्हणतात लक्ष देता येतं. ती आमची मॉनिटरिंग टीमची ताई. तर कुठल्या ना कुठल्या तुमच्यात वैशिष्ट्य आहेच. ते वैशिष्ट्य तुम्ही कसं वापरायचं आणि ते तुम्ही गीता परिवारमध्ये आल्यावर गीता परिवार तुम्हाला किती त्याच्यात मदत करेल याची तुम्हाला कल्पनाच नाही. त्याच्यामुळे सेवा नक्की करा. दुसरा एक फायदा हा असतो, आमची कमिटमेंट आहे ती. माझी, सुनीताताईंची, मनीषाताईंची, मीनाक्षीताईंची. आम्ही रोज ते 40 मिनिटं ते 3 श्लोक शिकायला देतो. कितीही नाही म्हटलं ना, तुम्हाला भलेही आम्ही शिकवत असू, पण आम्ही रोज ते श्लोक शिकतो. तर तो एक ना या सेवेचा म्हणजे आपण म्हणतो ना प्रसाद, तो आम्हाला रोजचा रोजच मिळत असतो. रोजचा रोज मिळतो. आम्हाला कुठे जावं नाही लागत. तर दॅट कमिटमेंट व्हेन यू डू, तुम्हाला स्वतःला जाणवेल, की अरे हो, मी रोज म्हणते गीता. न चुकता म्हणते, न विसरता म्हणते. माझी त्या परमात्म्याशी अपॉइंटमेंट ठरलेली आहे आणि ती मी निभवते. तर याच्यासाठी म्हणून का होईना नक्की या. परीक्षा द्या, विवेचन ऐका, कारण शब्द फार मोलाचे आहेत. तर ते तुम्हाला छान समजतील आणि ते समजलेत, की अंगी ऑटोमॅटिकली वळतील. त्याच्यामुळे विवेचन ऐका.
आणि एल्फर इज व्हेरी एक्साइटिंग. मला फार आवडतं कारण विश्वरूप दर्शन बघायला मिळतं आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्या सगळ्यांचा ना असा 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 जीव होत असतो. तर त्याच्यासाठी नित्ययोग पाळा आणि नक्की नक्की एल्फोरला रोज रोज अटेंड करा. अम, मी तर म्हणेन तुम्हाला सुनीताताईच मिळाल्या पाहिजे. बाकी सुनीताताईंच्या कमिटमेंटवर आहे की ते एल्फोर घेणार आहेत की नाही, पण तुम्ही त्यांच्या मागे नक्की लागू शकता. मी खूप बोलले आणि तुम्ही मला बोलवलं आणि बोलू दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच. नाही, खूप छान सुंदर थोडक्यात मार्गदर्शन खूप छान सांगितलं ताई. सेवेसाठी खरंच मी सांगत आलेली आहे सर्व साधकांना आपला खारीचा वाटा प्रत्येकाने उचलावा. खूप मोठा महायज्ञ हर घर गीता हर कर गीता. प्रत्येकाच्या हातामध्ये गीता असली पाहिजे जी आपल्यापासून खूप दूर होती ती आपल्याला आता वाचता यायला लागली. ह्याच्यासारखं भाग्य कुठेच नाही असं मी म्हणेल. इतके वर्ष म्हणजे आयुष्याच्या आता मी तर 50शी क्रॉस केलेली आहे. तर 50शी नंतर जर मला गीता वाचता येते आहे म्हणजे आपण किती वर्ष आपल्या धर्मग्रंथापासून दूर होतो नाही का. तर ह्या वयात आपल्याला मिळते आहे हे आपलं काहीतरी भाग्य म्हणून ते आपल्याला मिळालं आहे. आणि हा जो यज्ञ गुरुदेवांनी मांडलेला आहे त्याच्यात आपली आहुती पडणं हे तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून ही अव्याहत सेवा सुरू राहिली पाहिजे आणि अगदी लहान बालकांपासून तर अगदी वयस्कर माणसांपर्यंत ही गीता पोहोचली पाहिजे. खूप खूप धन्यवाद ताई. तुम्ही खूप छान सांगितलं आणि थोडा वेळ तुम्ही आमच्या बरोबर राहाल ही तुम्हाला विनंती आहे. साधक सादरीकरण करतीलच आता त्याचाही आनंद आपण घ्यावा. ते मला आता खूप आवडलं. तुमचं गाणं पण छान होतं, म्हणजे रेकॉर्डेड पण छान होतं आणि लाईव्ह पण छान होतं. सुनीताताई मी व्हिडिओ बंद करून राहिल्या तर चालेल? हो हो चालेल ताई. चालेल. दीदी ने थैंक बहुत यू. ही सरल शब्दों में इतना अच्छे से सबको अपना वो बता दिया कि एक एक इंसान को समझ में आता है कि हाँ मुझे सेवा देनी ही चाहिए. थैंक यू सो मच दीदी. आपने इतना समय निकाला और हमारे साधकों को अच्छा अपना क्या बोलते हैं अनमोल वचन बोलना चाहिए आपने दिए उसके लिए बहुत बहुत धन्यवाद आपका. ताई आता घेऊ मी. हो हो घ्या. एक सेकंड. मृणालताईची रंगोली बघा. त्यांनी पुस्तक काढलंय. सुंदर काढले खरं पुस्तकासारखं काढलंय बघ. हे पुस्तक काढले त्यांनी. मृणालताई को स्पॉटलाइट भी कर देती है ना दीदी. एक मिनिट. हे आहे हे. हाँ है ना. मृणालताई व्हिडिओ ऑन करा. तुम्ही वीडियो बोलू शकता. ऑन है वीडियो उनका. मृणालताई हा तुम्ही खूप ऑन छान करा. रांगोळी काढली आहे ताई. ऑडिओ ऑन करा. अनम्यूट करा तुम्हाला. केलं ना केलं की. हा आला आवाज आला तुमचा. खूप हा छान सुंदर रांगोळी काढली आहे ताई. धन्यवाद भगवद्गीतेचं ताई. पुस्तक खूप छान हो. सुंदर. तुमचं मनोगत सांगायचे असेल सांगू शकता तुम्ही. मनोगत नाही, मी नंतर एक भजन म्हणेल. आता पण म्हणू शकता. म्हणू का? बर. हो म्हणा. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों
को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई। मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई। मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होए। इस उजले दर्पण पर प्राणी धूल न जमने पाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए। धन्यवाद ताई. खूप छान, Thank खूप सुंदर. तुमचाही आवाज खूप छान आहे ताई. धन्यवाद. कोणी मनोगत म्हणणार? आशाताई? सांगा ताई. हा, रामादादा सांगा. हो, जय श्रीकृष्ण सर्वांना. जय आमचं बाकी आम्हाला तिघा ताई म्हणजे सुनीता ताई, मीनाक्षी ताई, मनीषा ताई खूप चांगले म्हणाले. आणि ह्या मी तसा इकडे आहे पण आजपर्यंत बरेच बघितले मी शिकवणारे. पण ताईचं म्हणजे एक मला खूप आवडलं की टायमाच्या खूप वेळ, म्हणजे 40 मिनिटामध्ये 20 मिनिटामध्ये तिघ श्लोक शिकून 20 मिनिटामध्ये ते आम्हाला सर्वांना आणि प्रत्येक दिवशी आपल्याला श्लोक मिळाला या ग्रुपमध्ये. मला म्हणजे वेळेला खूप महत्व. 20 मिनिटामध्ये त्यानंतर शिकवलं तिघ श्लोक शिकवणे झालेच पाहिजे. आणि बाकीच्या 20 मिनिटामध्ये सर्वांना श्लोक याची चार्ज मिळत होता आणि खूप छान शिकवलं. तसंच मीनाक्षी पण त्यांचा आवाज गोड वेळोवेळी यांच्याकडून सुद्धा मार्गदर्शन मिळालं. आणि माझं एक भजन म्हणायची इच्छा आहे, बोलू का? सांगा. हो, भजन म्हणून मला फक्त आवाज तुमचा दादा ब्रेक होतोय. पुढे अच्छा. येऊन बोला दादा, पुढे येऊन बोला तर आवाज एकदम व्यवस्थित होईल. नाम घेऊ नाम गाऊ, नाम विठोबा वाहू, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे टाळविना घेऊ हाती, विठ्ठल नाम गाऊ गीती, आम्ही दैवाचे नाम म्हणेला कोली सदा, सहस्रनामाचा गोविंद, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. खूप छान सुंदर भजन म्हटलं दादा. खूप खूप धन्यवाद. हो ताई. रत्नाताई? विद्याताईचे हे एक सादरीकरण आहे, ते मी लावते आता. बरं.
विद्याताई आले का? हा, विद्याताई तुमचं हो मी सादरीकरण लावते. हा, हो, चालेल तुम्हाला चालेल. ओके. तुम्हाला स्पॉटलाइट करते मी. बर. आ, फक्त 2 मिनिट आवाज बंद करून ठेवा. हो हो. खूप छान विद्याताई. आता मला पण तुमच्या बरोबर फुगडी खेळाविषयी वाटते बरं का. खूप छान, सुंदर. आमचा भजनाचा ग्रुप आहे हा, संभाजीनगर. हा, अच्छा. मग नवरात्रामध्ये खूप आम्ही केलेलं. चांगलं आहे, हो, चांगलं. खूप सुंदर. हा. तुमचं मनोगत कधी सांगायचे. हो नाही, हो, कधी भेटलो मनोगत कधी भेटलो तर मनोगत नक्की फुगडी घालूया बरं का. चालेल चालेल. ओके. त्या मनोगतामध्ये मी आता काय केलेलं आहे, एक गीतेबद्दलच सांगतेय. गीतेने ज्ञानाला किंमत दिलेली आहे. ज्ञानाने मोक्ष मिळतो. ज्ञानाचा श्वास कर्माचा निश्वास
आणि भक्तीचा विश्वास, तेथे गीतेचा निवास आहे. कृष्णाने उपनिषद रूपी दूध आटवून स्वतःच्या अनुभवाचे केशर आणि भक्तीची साखर त्यामध्ये घातलेली आहे. आणि अशी तयार केलेली बासुंदी म्हणजे गीता. गीता शिकण्यासाठी मला भाऊजाईंनी प्रोत्साहित केले होते. मला वाटले होते की आपल्याला जमेल का, संस्कृत आहे, संस्कृत जरी माझं होतं तरी उच्चार, विसर्ग, आघात आले पाहिजेत. पण ठीक जसे असं मनात येत होतं सुरुवातीला, पण जसे जसे श्लोक होऊ लागले त्याप्रमाणे गोडी निर्माण झाली. जीवनात येणारा प्रसंग, मग तो आपला असो किंवा दुसराच असो, प्रसंग त्याबद्दलचा दृष्टिकोन बदलला. पहिलं कसं होत होतं की एखाद्याला आनंद झाला की असूया निर्माण होते. व्यक्ती आहे, दोष असणारच, आणि सुरुवातीला तर दोष असतातच. संकट कोणावर आलं की तेव्हा पण असं वाटायचं. पण जेव्हा गीता शिकली मग त्याच्यानंतर त्या तसं होत नाही. आता कसं झालंय की नाही की आपापले कर्म असतात त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतं, असं मला वाटायला लागले. नंतर गीता शिकल्यानंतर त्यातले जे श्लोक होते त्या श्लोकामध्ये शब्द, ज्या दिवशी श्लोक होतील त्या दिवशी काही शब्द असे मनात रुंजी घालायचे आणि असं वाटायचं. येतोय ना ऐकायला? हो 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 येतंय मला. काही शब्द असं होते, काही शब्द असे खरंच इतके रुंजी घालायचे ना, आणि अर्ध्या रात्री जरी जाग आली तरी असं वाटायचं की नाही, हा शब्द असा मनात घोळतो असं वाटायचं. त्याच्यानंतर मग पुन्हा श्लोक म्हणता जर एखादा आघात सुटला, विसर्गाचं हे झालं, ह्रस्व दीर्घ सुटले की तो अशी तळमळ वाटायची, कसं काय आपण तो बरोबर म्हणायला पाहिजे होतं तरी पण कसं काय असं झालं, अशी तळमळ वाटायची तेव्हा. आणि तसंच कसं होतं, गीता शिकताना सगळ्यांना सांगायची मोबाईल बंद करा, आवाज नको. तेव्हा तुझा गीता चालू असेल ना, मग आम्ही फोन नाही करणार ना, नंतर फोन करतो, असं एक वातावरण सगळं असं निर्मिती व्हायची. गीतेमुळे कसं झालं, उत्साह, चैतन्य आणि सकारात्मकता आली. आणि सकारात्मकता जी आली की जी आताच्या परिस्थितीमध्ये आवश्यक आहे, सगळ्यांनाच आवश्यक आहे. गीतेने आपल्याला त्याचं हेच आहे. आतापर्यंतच्या सहकार्यामुळे वर्ग 3ची लेवल खूप छान झाली आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे. फक्त खंत एवढीच वाटते की थोडी उशिरा गीता शिकण्यात आली. एवढं करून मी माझे वादवाद संपवते. उशिरा खंत बिलकुल मनात बाळगू नका. आपलं काहीतरी भाग्य, अहो हो भाग्य म्हणून आपल्याला ह्या वयात गीता शिकायला मिळतीये. हो हेच हो आपलं भाग्य. भगवंताच्या चरणी आपण काहीतरी चांगलं काम केलं असेल, जे त्याच्या चरणी रुजूच झालं, म्हणून आपल्याला ही संधी भगवंताने दिली आहे. असे भगवंताचे आभार म्हणा, खंत बिलकुल म्हणू नका. हा? खूप उशीर छान. आली म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. हा नाही ते तर झालंच म्हणा, पण आली ना हे महत्वाचं. नकारात्मकता जाऊ द्या, सकारात्मकता घ्या. ठीक आहे. खूप छान. 2 मिनिटानंतर अं, परत जॉईन व्हा सर्वांनी. 2 मिनिटानंतर हा परत जॉईन व्हा, कारण पुढे रेकॉर्डिंग करायचे, पुढे फक्त हेच क्लास सुरू होणार. 2 चालेल. मिनिटानंतर परत जॉईन व्हा. हो सुनीताताई, मला परमिशन द्या, मी मीटिंग ठीक लिव्ह आहे, करते. चालेल ठीक चालेल आहे. ताई. खूप खूप धन्यवाद, छान तुम्ही झाला आला कार्यक्रम. मोलाचं. थँक्यू दीदी. थैंक यू सो मच। चालेल, जय थैंक श्री यू सो कृष्ण. मच सिया दीदी, आपने जय इतना श्री समय भी कृष्ण. हमारे लिए निकाला, आपने अपने मी व्यस्त पण समय येणार में। भगवंतया. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. जय श्री कृष्ण. थँक्यू. जय श्री कृष्ण ताई. सर्वांनी परत जॉईन व्हा. मीनाक्षी ठीक आहे. ताई, मीनाक्षी ताई हा चालेल. एंड हाँ करके और हा हाँ 1 मिनट के बाद रिजॉइन करती हूँ. आशाताई, हो ताई. तुम्ही मनोगत सांगू शकता तुमचं? हो हो सांगू. मी भजन पण म्हणते आणि मनोगत पण सांगते, चालेल ना? ठीक आहे, हो ठीक आहे. चालेल. बोल. हो हो. जय श्री कृष्ण ताई. जय श्री अं, कृष्ण. माझ्या मनात जेव्हा इच्छा निर्माण झाली की मला गीता शिकायला मिळायला पाहिजे बुवा, कारण रिटायरमेंटला आली तरी आपण गीता अजून काही म्हणजे बघितली नाही किंवा आपल्याला काही संधी मिळाली नाही जीवनात, तर तेव्हा माझ्या मनात आलं की मला गीता शिकायची आहे. तर तेव्हाच मला फेसबुकला लिंक मिळाली गीता परिवाराची आणि मी जून महिन्यात जॉईन झाली. आणि तेव्हापासून म्हणजे गीतामय झालंय जसं काही जीवन माझं, की 2 वाजले की लगेच ते वेध लागतात. गीता आपल्याला आता श्लोक म्हणायचे, ताई आपल्याला भेटतील आणि खूप छान पद्धतीने सगळंच अध्ययन आपलं पठण वगैरे सगळं चालू आहे. तर एक प्रकारचं म्हणजे मनामध्ये असं
लहरी निर्माण होतात की आपल्याला भगवंताचे काहीतरी शिकायला मिळते बुवा, भगवंताच्या तोंडचे शब्द आपण म्हणू शकतो. सुरुवातीला जेव्हा ते गीतातले शब्द बघितले की आपल्याला जमेल की नाही बुवा, म्हणजे विश्वासच नव्हता की आपण हे शब्द म्हणू शकू बुवा. परंतु जेव्हा सुरुवात केली आणि म्हणायला सुरुवात केली, 12वा-15वा अध्याय झाला आणि तो जेव्हा रेकॉर्डिंग केला स्वतःच्या याच्यात शब्दामध्ये, तर ते शब्द ऐकूनच एकदम मनात म्हणजे भावना खूप निर्माण झाल्या की बुवा आपण काहीतरी करू शकतो. म्हणजे जीवनात काहीतरी येऊन आपलं आहे बुवा, आपण गीतेचं पठण करत आहोत आणि मला असं मी सध्या म्हणजे खूप ग्रुपला जॉईन आहे. माझं लेखन पण चालू आहे आणि गीता परिवाराच्या शुभ आशीर्वादाने मी माझं काव्य लेखन आता पूर्ण केलं आहे आणि माझं पुस्तक प्रकाशन आहे एप्रिल महिन्यात कवितांचं. तर खूप छान. त्याच्यात मी थोडी बिझी आहे म्हणून सध्या थोडं दुर्लक्ष होतंय. पण मला जेव्हा परत मी जॉईन करणार आहे, जेव्हा नंतर हे संपल्यानंतर, तर तेव्हा फक्त गीता, गीता आणि गीताच राहील माझ्या आयुष्यात असं मला करायचं आहे. तर एवढंच मी बोलते. धन्यवाद. खूप खूप अभिनंदन ताई, तुमचा कविता संग्रह तुम्ही प्रकाशित करत आहात. माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अवश्य गीता परिवारात सुद्धा तुम्हाला सेवा देण्याची इच्छा झाली तर अवश्य द्या. तसंच तुम्हाला लिखाणाची आवड आहे तर आपल्याकडे हो, हो. ते डिपार्टमेंट सुद्धा आहे गीता परिवारात, तिथे लागतात. आता हे जे मेसेजेस तुमच्यापर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवरती येतात तर ते सुद्धा हो, हो. कोणीतरी ड्राफ्ट केलेले असतात, म्हणजे त्यांनी सांगितलेले असतात. आता त्या हा, हा. लिखाणासाठी सुद्धा एक वेगळं डिपार्टमेंट गीता परिवारात कार्यरत आहे. तर तुम्हाला अच्छा. तिथे आवड असेल तर तिथे सुद्धा तुम्ही तुमची सेवा हो रुजू ताई. करू शकतात. हो, हो हं? ताई. नक्की, जवळजवळ नक्की. आपल्या परमेश्वर गीता परिवार आपल्या हातून जेवढी मला संधी देणार तेवढी हो, मी ते हजर राहील प्रत्येक गोष्टीमध्ये नक्की ताई. आणि आपल्या सहकार्य गीता खूप छान परिवारात आहे. तुम्हाला आम्ही 3 जण फक्त दिसत आहोत आज. मी, मीनाक्षीताई आणि मीनाताई. तर मनीषाताई सॉरी. तर आम्ही तिघी तुम्हाला दिसत आहोत मी एक प्रशिक्षक म्हणून, मीनाक्षीताई ऍज अ टेक म्हणून तुम्हाला जे स्लाइड्स चेंज करतात, श्लोक दाखवतात वगैरे त्याच्याकरता तुमची नावं घेतात त्या, आणि आता आहेत त्या जीसीताई, ज्या आमच्यावरती बघत असतात की ग्रुप व्यवस्थित चाललेला आहे का. तर आम्ही ह्या तिघीच जणी तुम्हाला दिसत आहोत, म्हणजे हे 3 डिपार्टमेंट झालेत. पण अजूनही ह्याच्या व्यतिरिक्त जवळजवळ गीता परिवारामध्ये 32 ते 33 डिपार्टमेंट्स आहेत जे अहोरात्र काम करत असतात आणि हो म्हणूनच ताई, आपण हो. इथे सेवा देत असतो आम्ही. त्याच्यामुळे खूप कुठल्याही छान डिपार्टमेंटला सेवा आहे तुम्ही ताई. हं. आओ गीता सेवी बनो हा कार्यक्रम बघा, म्हणजे मग तुम्हाला तुमच्या आवडीची सेवा ह्या गीता परिवारात देता येईल. हो, खूप हो. खूप छान, तुमच्यासारखी सेवा खूप सुंदर. आम्हालाही लाभो. नाही तुम्ही नाही आशाताई, नक्कीच. आशाताई आप लिखते हैं ना, तो आप गीता मैत्री अपनी जो बुक पुस्तिका मासिक पत्रिका निकलती है, तो अपने हाँ, हाँ. लेख कविताएं जो भी आपका काव्य है ना, आप भेज सकते हाँ, हैं आपके लिए, तो वो उसमें प्रकाशित होगा, हाँ, चलेगा, चलेगा. है ना। हो, तो हो. मैं लिंक धन्यवाद. भेजती हूँ ग्रुप में, तो आप उसके द्वारा आप एक बार उनसे कनेक्ट होकर के और ज्यादा जानकारी चाहिए तो ले सकते हैं। हाँ, चलेगा ताई. कोई भी धन्यवाद. साधक अपना कुछ भी मौलिक रचना होनी चाहिए, तो उसमें हम्म. दे सकते हैं अपना। अच्छा. हम्म. ठीक है। भजन म्हणू का? हो हो म्हणा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, आधी रचली पंढरी, मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, जेव्हा नवती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा, जेव्हा नवती गोदा गंगा, तेव्हा होती चंद्रभागा.
चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी, चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी, पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी, नाचलिया भूमंडळ पुरे पंढरी भुवरी, पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. धन्यवाद ताई. खूप जय छान, श्रीकृष्ण. सुंदर भजन ताई, खूप छान. अगदी तल्लीन झाले होते मी सुद्धा. खूप छान. चालेल. अंजली ताई, हा तुमच्या तुम्ही व्हिडिओ ऑन करा. एक मिनिट. हा ताई, हा, तुमचं मनोगत सांगू शकता तुम्ही. मनोगत काय सांगू? तुम्हाला काय वाटतं गीता परिवार हे करून, गीता गीता परिवार वाचून? छान वाटतं, खूप छान श्लोक शिकवतात. रोज म्हणते मी. तुम्ही पाठांतराला सुरुवात करणार होत्या, केली हो का? हो. हा नाही केली पण म्हणते, अच्छा, रोज म्हणते. म्हणताना. हा, हा, स्वयंपाक करताना मी ऑडिओ लावून ठेवते. रोज अच्छा, जेवढे जेवढे शिकवले तेवढे तेवढे लावून ठेवते. आणि छान वाटते, बर. निगेटिव्ह विचार मनात येत नाहीत बिलकुल. देवाचं रोज गीतेचं म्हणलं की. अगदी अगदी म्हणजे तुम्हाला आणि सांगते, खूप छान अनुभव येतात. घरातलं वातावरण खूप म्हणजे पॉझिटिव्ह होतं. हम्म, अगदी हा. बरोबर. भगवद्गीता आपण एक एक अध्याय स्वयंपाक करताना, कुठलीही कामं करताना ऑडिओ चालू ठेवायचे. आपल्यावरती त्याचा इतका परिणाम होतो की आपली निगेटिव्हिटी सगळी चालली जाते आणि पॉझिटिव्हिटी येते. स्वयंपाक बनवताना तुम्ही जेव्हा ऑडिओ लावतात तेव्हा तो स्वयंपाक स्वयंपाक राहत नाही, तो प्रसाद होतो. हो. त्याच्यामुळे अवश्य विष्णू सहस्त्रनाम आणि गीतेचे श्लोक हे रोज माझं असते म्हणणं. खूप छान, खूप छान. असाच आता पाठांतरालाही सुरुवात करा हळूहळू, आणि परीक्षा द्यायला सुद्धा सुरुवात करा. हो. ठीक आहे? आता बंद ठेवायचंच नाही. पुढचे पूर्ण परत वाटलं तर पहिल्या लेवल पासून परत सुरू करेन. हो, L4 झालं की परत तुम्ही L1 पासून सुरू करू शकतात आणि तेव्हा मात्र सेवा पण द्या आणि परत L1 पण सुरू करा. आणि काय होतं त्याच्यामुळे तुमच्या दिवसाला 2 बॅचेस होतात आणि मग बरोबर कंठस्थ करायला तुम्हाला मात्र ते लवकर सोपं होतं. बर बर. हो हो. होतंय. खूप पुढे छान शिकवलात तुम्ही. हो. नाही, भगवंताने त्याच्यासाठीच माझी नियुक्ती केली असं मी म्हणते आणि आम्हाला पण माझ्याकडनं अशीच सेवा आम्हाला पण भगवंत करून घेऊ बस. आम्हाला पण सद्बुद्धी दिली की शिकायचंय म्हणून. हो ना. अगदी अगदी खरंच तुम्ही आहात म्हणून आम्ही ही सेवा देऊ शकत आहोत, नाहीतर नाही देऊ शकणार ना. त्याच्यामुळे तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, बाकी काही नाही. चला, तुम्ही असाच आहात म्हणून मी प्रसार. आहोत. हो नाही, ना. हाच भगवद्गीतेचा सर्व साधकांना मी नम्र विनंती अजून एक करू इच्छिते. नवीन बॅच आता सुरू होणार आहे L1 ची. तर जेवढे तुमच्या संपर्कामध्ये जेवढे आहेत हो त्या पाठवते. सगळ्यांना गीता जॉईन करायला सांगा. फ्री मध्ये आहे, आपल्याला इथे काहीच पैसा खर्च करायचा नसतो. फक्त PDF जे पाठवलं जातं त्याची प्रिंटआउट काढून आणायची, नाही तर आपलं ते पुस्तक घ्यायचं, सरळ पठनीय गीता. अगदी कमी खर्चात आपल्यापर्यंत पोहोचतं ते पुस्तक. ऑनलाईन सुद्धा मी बघितलं, ऑनलाईन सुद्धा खूप कमी ह्याच्यामध्ये मिळत आहे. तर तेवढं त्यांना सांगाल आणि जास्तीत जास्त साधकांना गीता परिवारात जोडायला मदत कराल. धन्यवाद ताई, तुमचे पण, तुमच्या तिघींचे पण खूप खूप धन्यवाद. परत धन्यवाद. भेट खूप हो आपली. धन्यवाद. हो. नक्की नक्की भेट धन्यवाद होईल ताई. हं. पुढे माधुरी ताई, तुमचं मनोगत सांगू शकता तुम्ही. हो, तिसऱ्या लेवलचं माझं बरचसं कमी झालेलं आहे. म्हणजे बरेचदा मी जॉईन होऊ शकले नाही काही कारणांमुळे. तर मला ही लेवल परत करण्याची इच्छा आहे. तर मी लगेच जॉईन करू शकते का तिसरी लेवल? नाही, ते L4 कन्वर्ट केल्यानंतर ताई परत तुम्ही लेवल माइग्रेट करू शकता. ना कैसे भी कर सकते हैं, आपको चाहिए तो पहले तीसरा लेवल फिर से कर सकते हैं
और अच्छा आपको चाहिए तो चौथा लेवल करने के बाद भी कहीं से भी ज्वाइन कर सकते हैं वापस। अच्छा अच्छा। यदि अ, आपको लगता है कि मुझे तीसरा ही फिर से पहले करना है, तो आप हाँ। तीसरा फिर से भी कर सकते हैं, अच्छा अच्छा। है ना, मुझे कभी ये भी कर सकते हैं। बहुत ही मैडम का सिखाना बहुत ही अच्छा लगा। उन्होंने हमें एक एक वर्ड कैसा बोलना है, कैसा सीखना है, कैसी उस पर चिंतन करना है, ये भी बहुत अच्छे से सिखाया है। तो उनके साथ तो इतना घुल मिल गए थे, लेकिन बीच बीच में हमारे यहाँ कुछ ऐसी डेथ वगैरह हुई, तो मुझे कुछ टाइम वो क्लास नहीं कर पाई, इसलिए दुख हो रहा था। लेकिन अब ये सब बात सुन के ऐसा लगता है कि मैडम हमें छोड़ के ही मत जाए, फिर वही मैडम हमको सिखाए। इन लेवल बदलने के बाद मैडम बदलेगी ये मालूम है, लेकिन हम तहे दिल से उनका बहुत शुक्रिया अदा करते हैं। और मैं उनके लिए एक गीत गाना चाहती हूँ, जी तो मैं मराठी में गाऊंगी। जी। श्री गुरु पाई ठेवी तू विश्वास, श्री गुरु पायी ठेवी तू विश्वास, दासांचा तू दास, दासांचा तू दास, होई त्यांच्या श्री गुरु पायी परब्रह्म राम 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 परब्रह्म राम वशिष्ठा शरणा, कृष्ण सांदीपाना गुरु केला, श्री गुरु पायी एका क्षणार्धाने गुरु मज भेटला, गुरु मज भेटला, आ आ एका क्षणार्धाने गुरु मज भेटला, मोकळा दाविला, मोकळा दाविला, मार्ग त्याने श्री गुरु पायी ठेवी तू विश्वास, दासांचा तू दास, दासांचा तू दास, होई त्यांच्या श्री गुरु पायी. खूप छान. तुमच्यासाठी टाळ्या माझ्याकडून. खूप सुंदर म्हटलं. खूप छान. मला हे पद तुमच्यासाठी म्हणायचंच होतं की गुरुचं काय महत्व आहे आणि गुरु काय देतो आपल्याला, आणि गुरुमुळे आपण किती पुढे जातो. ह्या सगळ्या या लेवल्स करताना मला ह्या सगळा अनुभव आलेला आहे. आणि मॅडम, माझ्याकडनं खरंच तुम्हाला शतशः कोटी कोटी प्रणाम. नाही, हे मी पुढे माझ्या गुरूंना पाठवते. खूप खूप धन्यवाद. ते खूप सुंदर गाणं म्हटलं. मी संगीत विशारद झालेले मॅडम, आणि माझं गाण्याचं, अच्छा. त्याच्यामुळे मला माझ्या गुरूंकडनं हे जे सगळं मिळालंय गाण्याचं, ते त्यांच्याचकडनं मिळालं. तर असेच खूप छान. खूप सुंदर. तुम्ही असू द्या, आणि पुढची लेवल करून मी परत थर्ड लेवल करणार आहे. चालेल. खूप खूप छान. अभिनंदन तुमचं. हा. पुढे सब लोग इतना सुंदर गाते हैं, सुन के ही मतलब ऐसा लग रहा है खो जाओ, बस सुनते ही रहो, सुनते ही रहो। हो, मृणाल मतलब ताई, नाम इतना भी दिया था टाइम पर, मैं एकदम से मुझे आपको देख के ये ऐसा लगा कि ये गाना चाहिए अपने गुरु बहुत, जी के। लेकिन दीदी बहुत सुंदर गाया आपने। हाँ, मुझे लग रहा था कि धन्यवाद। बस सुनीता दीदी को और आपको दोनों को देखते रहो, मतलब आप उनके लिए गा रहे हो और बहुत ही अच्छा। पानी आ रहा है। नहीं नाही दीदी, मला आज आनंद का उत्सव है, तो आज आनंद ही रखना है। ये खुशी के आंसू हैं, आनंद अश्रू, भाव के आंसू हैं आपके। आनंद अश्रू.
दीदी मी आगे ले प्रत्येक वेळेला ठरवते आनंदोत्सवाच्या दिवशी की डोळ्यात पाणी येणार नाही. पण ते आपोआप इतकं सुरू होऊन जातं की मला तो व्हिडिओ बंद करून अगोदर ते पुसून मग पुढचं अटेंड करायला लागतं. चला, खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. दीदी आगे लीजिए. मृणालताई, तुम्ही सांगितलं का तुमचं मनोगत? नाही, मनोगत नाही. तुम्ही सांगू शकता, व्हिडिओ ऑन करा. मी आता बसल्या बसल्या मला काही ओळी सुचल्या त्या म्हणून दाखवते का. गीता शिकताना आनंद होतो मनाला, गीता शिकल्यामुळेच अर्थ आला आमच्या जीवनाला, अशीच कृपादृष्टी राहू दे हीच प्रार्थना श्रीकृष्णाला. अरे वा, किती छान. बघा, शीघ्र कवी झाल्यात तुम्ही लगेच. वा वा, खूप छान, थोडं सुंदर. मला अशी चारोळी सुचली की मी करत असते. हा, खूप छान. मग हेच ना, हे शीघ्र कवी असं म्हटलं जातं ना ह्यांना. खूप छान, सुंदर. चला. रामादादांचं झालं ना? रामादादा, तुम्ही आणखी हो, काय रामादादांचं झालं. रामदादा आणखी काही म्हणणार आहे? तुमचं काही श्लोक काहीतरी? आणि मनोगत विषयी नाही, तुम्हाला हा दुसरं हा. काही असेल तर म्हणू शकता. अच्छा अच्छा अच्छा. श्लोक पण म्हणू नाही, शकता. मनोगतच मी बोललो किंवा तो हा अच्छा. नाही, ठीक आहे. पुढच्यांना घ्या ताई. चालेल. हो चालेल. रोहिणी ताई, हो ताई. व्हिडिओ ऑन करा. बर बर. जय श्री कृष्ण ताई. मी एक चार म्हणणार आहे गुरुची. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. स्वरूपनाथा या हो मम अंतरी, सोहम घोषची घुमत रहावा मानस गाभारी, माझे माझे लोप पाहू दे, तुझे तुझे उगवू दे, कोण असे मी कोण तो मी, सहजपणे कळू दे, प्रसन्नतेची प्रभास दोदित झळकू दे वदनावरी, सोहम घोषची घुमत रहावा मानस गाभारी, दृष्टी निवळू दे तिमिर जाऊ दे, या वचना छंद जडू दे जीवा, सुमने सुमने आशीर्वाद आशीर्वाद हवा, राम कृष्ण तुम्ही राम तीर्थ तुम्ही, ज्ञानदेव आभावे, करुणा करुणा कृपावंत तुम्ही, वासुदेव भावे, हरिमय होऊनी आम्हा जाणावे, हरिमय नर नारी, सोहम घोषची घुमत राहावा मानस गाभारी, उदात्त उन्मत पावन मंगल जीवन हे व्हावे, सोहम सोहम म्हणता म्हणता ममत्व संपावे, सोहम फुंकर भरा बनू द्या या देहा बासरी, सोहम घोषची घुमत राहावा मानस गाभारी, जवळ घेऊनी शिकवा गीता गोढाशी लागली, घास सानुले करुणी भरवा आम्हा गुरु माऊली, राम कृष्ण हरी जपो सदा वैखरी, सोहम घोषची घुमत रहावा मानस गाभारी, द्वंद्व उरले दुःख संपले अनुभव हा यावा, तिमिर वेगळे उजळू जेवा चित्ती वचनी गुंतावा,
माधुरी श्वात करू दे सहज गुरु राया, उमलू दे मनी उषा कृपा प्रसादे स्वामी आपुल्याला, प्रसन्न वृंद भक्त वृंद हा विनम्र वंदन करी, सोहम घोषची घुमत रहावा मानस गाभारी, रहावा मानस गाभारी, रहावा मानस गाभारी. जय श्री कृष्ण ताई, सुनीता ताई, जय श्री गुरुमाऊली. छान मला गीता जय श्री शिकवली. कृष्ण. खूप वाटतो बा तुमच्या शिकवण्याने मी खूप गीता शिकले. मला खूप म्हणजे ह्रस्व दीर्घ उच्चार उमटत नव्हते, पण आता मी खूप छान गीता वाचायला शिकले. मला खूप आनंद होतो, अगदी आनंद होतो. जय श्री कृष्ण. सुरुवात खूप खूप जय श्री कृष्ण ताई. आणि सुरुवातीला खरंच तुम्ही, पण नंतर नंतर आता इतकं छान उच्चार झाले होते तुमचे. खूप छान. अशीच प्रगती ठेवा. L4 सुद्धा पूर्ण करा आणि तुम्हाला पाहिजे तर परत L1 पासून परत एकदा जॉईन करा, म्हणजे तुमच्या सगळ्या काही छोट्या बारीक असतील ते सगळं आणि शुद्ध उच्चार तुमचे होतील. हं? जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. शुभांगी ताई, व्हिडिओ ऑन करा. हो हो. तुमचं सादरीकरण. पसायदान म्हणते मी. हे शेवटी घेऊया का ताई आपण? चालेल. पसायदान शेवटी घेऊया. शेवटी चालेल. घेऊया आपण पसायदान. तुमचं मनोगत तेवढं मांडा आता आणि शेवटी आपण घेऊया पसायदान. मला पण बिलकुल संस्कृत वगैरे काहीच येत नव्हतं, पण याच्यामुळे मला खूप म्हणजे खूपच छान वाटतं. अगदी वेळ झाली की असं वाटतं नाही आपण पटकन चला 10 मिनिटं आधीच ओपन करून वगैरे ठेवून सगळं. खूप छान. तुम्ही पण खूप सुंदर शिकवता. माझी आता ही 3री वेळ आहे शिकायची. इतका खूप छान. छंद लागला की मी 4ही लेवल अगदी व्यवस्थित करते. अगदी 3ऱ्यांदी शिकते मी आता. खूप मस्त. अरे वा. अगदी इतकं छान वाटतं ना. खूप म्हणजे सगळे आता मी रोज पण एक अध्याय वाचते. गीता हे गीता माझा याच हे त्याच्यामध्ये मी रोज एक अध्याय वाचून हे करते. अगदी खूप अरे वा. सुंदर. तुम्ही सगळ्याजण इतके आता हे समजा या वेळेला तुम्ही आले ना असं वाटतं की तुम्हीच राहो 4ही वेळ. परत दुसऱ्या वेळेला इतक्या सुंदरता येतात की परत त्यांच्यामध्ये म्हणजे आम्ही आपण येऊन जातो. अगदी 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 खूप खूप मस्त नाही. वाटतं अगदी. आणि ही वेळ झाली की आपण यावेळेला काय टीव्ही वगैरेच बघतो. मम्मी म्हणते नाही आपल्याला हे येतंय ना, मग त्यामुळे मग अगदी खूप सुंदर अगदी मस्त वाटतं. अगदी छान. म्हणजे घरातलं ते 40 वातावरण, घरात कुणी नाही म्हणत नाही, ही वेळ पण आपली स्वतःची असती. 2 ते पावणे 3 त्यावेळेला कोणी काही म्हणत नाही, चहा दे, हे दे, ते दे. मस्त अगदी खूप सुंदर वाटतं अगदी. आणि एकाग्रतेने हा अभ्यास करते गीतेचा. मी एक गीता पुस्तक हे पण मागवले तुमचं याचं, त्याच्यातून पण खूप अच्छा. सुंदर आहे ते पुस्तक पण. त्यांना पुस्तक पण छान आहे आणि मस्त खूप छान. सगळ्यांचे प्रिंट म्हणजे आउट आभार काढायची अगदी गरज तुमचे पडत नाही. की तुम्ही घरात म्हणजे आम्हाला गीता शिकवली. हे बाई पुस्तक घेतलं मी. हो अगदी बरोबर. हेच हा, पुस्तक हा. म्हणजे हे पुस्तक मागवलं आता तुम्हाला परत कधीच प्रिंट आउट काढायची गरज पडत नाही. गरज नाही. हो 1 ते 18 अध्याय सगळे अध्याय आहेत. व्यवस्थित हो ह्रस्व आणि मी दीर्घ. रोज अगदी एक अध्याय वाचतेच. अगदी नियमितपणे एक अध्याय. आता इतकं सुंदर अध्याय यायला लागले ना सगळे. सुरुवातीला तितकी घाबरत होतं, असं वाटतं आपल्याला काहीच येणार नाही. म्हटलं बाई किती छान शिकवतात आणि आपल्याला येत नाही काही त्याच्यातले ह्रस्व दीर्घ काहीच येत नव्हतं म्हणजे सुरुवातीला संस्कृत. पण आता मात्र खूप सुंदर येतं. गीतेचे 18 अध्याय छान येतात आता. खूप मस्त खूप वाटलं छान, अगदी. खूप घर सुंदर. बसल्या बसल्या म्हणजे आम्हाला शिकवलं तुम्ही छान आणि आम्ही पण शिकलो. त्यामुळे खूप मस्त वाटतं अगदी. अर्धा पाऊण खूप तास छान. कुणीकडे जातो कळतच नाही. असं वाटतं आता वेळ होऊच नाही की लगेच प्रार्थनेची वेळ येते लगेच संपत. खूप अगदी छान मस्त बरोबर. आहे. वेळ कधी जातो ते कळत नाही. 40 मिनिटं कधी संपतात ते 40 कळत मिनिटं नाही. खूपच पटकन जातात अगदी. काय ना 40 मीनाक्षी मिनिटं ताई खूपच छान. सांगतात, दीदी प्रार्थना लेनी है, तेव्हा कुठे मी भानावर येते नाही. आता संपत आलं हो आता संपत. म्हणून. असं वाटतं की संपूच नाही, हे चालू राहावं 3-3 श्लोक आपल्याला. अगदी बरोबर. खूप सुंदर अगदी हा. म्हणजे खरंच डोळे भरून येतात अगदी की आपल्याला हे घर बसल्या शिकायला मिळालं आणि खूप सुंदर अगदी मस्त अगदी बर. छान. तुम्ही पाठांतराला सुरुवात करा थोडीशी. आता 3 वेळा तुम्ही गीता शिकलेले आहात. हो मी 3री हा थोडंसं पाठांतराचं मनावर घ्या. 12वा बर अध्याय 15वा अध्याय अगदी सोपे आहेत. हो हो बऱ्यापैकी आपल्या ते लक्षात आहेत. हो थोडंसं त्याला पॉलिश करायची गरज आहे.
एका बरोबर महिन्यात तुमचे हे 2 अध्याय आरामात होतील, त्याच्यामुळे बरोबर प्रयत्नांना हो सुरुवात मी करा. प्रयत्न करणार आहे हो हो नक्की. आभारी आहे. हा. तसंच अजून एक तुम्हा सर्व साधकांना मला विनंती करायची आहे. आपल्या ग्रुपवरती रोजचं पारायणाचं असतं. सकाळी एकदा 6:30 वाजता आणि रात्री 9:30 वाजता मला वाटतं. हा हा तर हा ते जे पारायणाच्या तुम्हाला लिंक्स येतात, तर ते हा पण जॉईन करा, म्हणजे तुमचे रोजचे ऐकायला मिळतील. ते अध्याय, एक अध्याय असतो रोजचा. काही हा जास्त वेळ नसतो. तो अध्याय जितका 12-15 मिनिटात जेवढा संपेल, हो 12-15 प्रत्येक अध्यायाच्या ह्याच्यावरती असतं. त्याच्यामुळे सकाळी रात्री तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अवश्य त्या डेली पारायणला जॉईन होत जाल. बरं थँक्यू. चला पुढे. उज्ज्वलाताई, तुम्ही जय तुमचे श्री कृष्ण मी ताई. चालू आहे अजून जय श्रीकृष्ण. हा ताई, खूप छान वाटतंय सगळ्यांशी भेटून. मला एक विठ्ठलाचं गाणं म्हणायचंय, मी ते म्हणते. मला थोडा म्हण. कफ झालेला आहे म्हणून मी नाव नव्हतं दिलं. बरं म्हण. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा काय तुझी माया, सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली या अभंगा. विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड, टाळची पळ्याची माऊली त मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा लेकरांची सेवा केली तू आई, कस पांग फेडू कस हो उतराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही, ओवाळीन जीव माझा सावळे विठाई. विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. धन्यवाद ताई. खूप छान, खूप सुंदर म्हटलं. खूप सुंदर. आणि मला खूप छान वाटतंय, गीता परिवार मी जॉईन झाले. माझं L3 चालू आहे, आता L4 होईल माझं कम्प्लीट. खूप छान वाटतंय, पॉझिटिव्ह एनर्जी आलीच आहे. खूप छान वाटतंय. आणि माझं पाहून माझ्या मुलींना सुद्धा पाठ झाले काही काही श्लोक. माझी लहान मुलगी अरे वा. माझ्यासोबत होती 12वा 15वा, ती सध्या 10th ला आहे. मग 10th झाल्यावर ती जॉईन होईल बहुतेक, तिचं चालू आहे. अच्छा. मुलांसाठी वेगळ्या बॅचेस असतात, किड्स बॅचेस म्हणून. तर हो. अवश्य तिथे जॉईन व्हायला सांगा. ठीक आहे. हो. म्हणजे हो, आणि त्यांना ती आपल्यापेक्षा जास्त स्ट्रेस लहान मुलांना असतो. त्यांचे हो. वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. आपण लहान होतो तेव्हा खूप मजा होती. हो, हो, हो. काही पण आत्ताच्या पिढीला मात्र खूप स्ट्रेस आहे. खूप खूप त्याच्यामुळे खूप हो. भगवद्गीता ही त्यांना आत्तापासून तर त्यांना खूप त्याचा फायदा होईल. हो. आणि आणि तिने किड्स बॅचेस मध्ये खूप इस्कॉन छान ह्याच्यामध्ये भाग प्रकारे. घेतला होता ताई. तर तिला हा हा. प्राइज भेटलं होतं, कारण की मला अरे वा. येत होतं गीताचं म्हणता. आणि मी नाही का हा. काही 2-3 श्लोक ताईंकडून मागून घेतले होते. L2 अच्छा. L1 त्यांनी केला होता सपोर्ट, आणि ती ते हा ऑडिओ हा. ऐकून म्हटले तिला भेटलं होतं प्राइज हा. त्याच्यामध्ये. खूप छान, खूप सुंदर. मग आता तुम्ही आणि तुमची मुलगी पाठांतराला सुरुवात करा आणि परीक्षा द्या. हो. तुम्हाला आणि ताई कंपनी आहे घरातच. हो, तुम्ही खूप छान शिकवता ताई. स्पेशली थँक यू. सगळ्याच नाही नाही, L1, स्पेशली L2 काही आणि नाही. L3 तिन्ही सगळेच ताई खूप प्रशिक्षक छान गीता शिकवतात. गीता परिवारात सगळेच प्रशिक्षक खूप छान शिकवतात. त्याच्यामुळे मी काही वेगळं करते असं काही नाही. त्याच्यामुळे तुम्ही आहात म्हणून मी आहे, आणि मला ही संधी गीता परिवाराने दिली म्हणून मी हे करू शकते. आणि अशीच संधी गीता परिवाराने द्यावी आणि भगवंताच्या चरणी माझी सेवा रुजू होईल, हीच प्रार्थना. धन्यवाद पुढे ताई. घेऊया ताई. जय श्रीकृष्ण. वीणाताई, हो ताई.
वीणा वैद्यनाथ ताई. हो. हो 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 हो. अं, ताई, सर्वांना पहिले सगळं नमस्कार माझा आणि जय जय श्री श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. ताई, मी देखील तिसऱ्यांदा आता जॉईन केलं. अरे वा. माझं म्हणजे हो, काय झालं होतं की माझे मिस्टर वारले, त्यामुळे माझं एकदम म्हणजे खूप मी डिस्टर्ब झालेले होते. मी इथे इंदोरला भावाकडे आले. त्यांनी हा गीता क्लास जॉईन केला तर तो मला म्हणे, ताई म्हणे तू जॉईन कर. म्हटलं नाही रे, माझं काही मन लाग, आणि मला संस्कृत अजिबात येत नाही. त्यांनी मला अगदी म्हणतात तसं जबरदस्ती मला त्यांनी जॉईन करवला क्लास. बरं. विनाताई, पण ताई, थोड़ा सा हो विनाताई, हो थोड़ा हो सा हो. कैमरा को नीचे करिए ना, आपका चेहरा पूरा नहीं दिख रहा है. अच्छा अच्छा. हाँ, अभी अभी. हाँ, अभी दिख रहा है. जी जी जी. हा हा. तर मी मग जॉईन केलं. पण ताई, मला काहीच संस्कृत येत नव्हतं. ते आघात आणि हे सगळं काहीच मला कळत नव्हतं की काय असतं. पण ताई शिकवता शिकवता मग ते समजायला लागलं. मग परत मग संपला L4, मग मी परत जॉईन केलं. म्हटलं नाही, म्हटलं मला तर आता शिकायचंय. आणि ते केल्यानंतर म्हणजे मुख्य म्हणजे मी सांगते की माझ्यात स्वतः जो चेंज आलेला आहे, मी तो अनुभव सांगते की एक माझा थोडासा जो राग होता, तो माझा खूप कंट्रोल माझा स्वतःचा झाला. आणि मी एक आता जसं सगळं ठीक आहे, जे आहे ते आहे, आपली जी आता स्थिती आलेली आहे त्याला आपण फेस करायचं, हा एक उद्देश ठेवून. दुसरं असं की मी आणखीन काही, कारण माझं आता वय, मी आता 79 ची झालेली आहे, त्यावेळेस मी 75 चे होते. तर माझी आता इतकी हिंमत नाही की मी पाठांतर करू शकते. तर मी काय करते आता की आमचं जसं काही, माझा मी शाळेमध्ये ॲज अ टीचर होते 35 वर्ष. तर आमचा जो काही ग्रुप होता, मी त्या ग्रुपला हे केलं. त्या सगळ्यांना म्हणजे मोटिवेट करते मी की नाही तुम्ही, आणि मोटिवेट करून आणि थोडीशी माझ्याकडनं जी काही अशी मदत म्हणजे आपलं जे पुस्तक, कारण मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा पुस्तक नव्हतं निघालं. तर तेव्हा मी PDF काढायची. तर मी आता काय करते की एक एक पुस्तक देऊन देते त्यांना, आणून देते मी स्वतः, की तुम्ही आता हे पुस्तक वापरा, याच्यामुळे तुम्हाला सोयीस्कर होईल असं. ही अशी सेवा म्हणजे मी करते, माझ्याच्याने ही एवढीच सेवा होते. दुसरं म्हणजे आता मी इथे इंदोरला आले तर माझा भाऊ आहे, तर त्यांचा सिनियर सिटीजन ग्रुप आहे. तर त्या दिवशी तो मला म्हणाला की आता तू तिसऱ्यांदा करते ना, तर थोडंसं गीतेविषयी आमच्या ह्याच्यामध्ये सांग तू येऊन. अरे म्हटलं, मला काही येत नाही रे, असं काही सांगता येत नाही. तर म्हणे तू थोडंसंच बोल पण त्यांच्याशी जरा. ताई, मी तिथे गेले, मी थोडी हिंमत केली आणि त्यांना सगळं असं म्हटलं की तुम्ही का बरं गीता, म्हणजे गीता कसं जॉईन कराल, काय कराल, आणि तुम्ही म्हटलं करा, माझी खूप इच्छा आहे म्हटलं. मग त्यांनी मला सांगितलं, तर म्हणे तुम्ही आम्हाला पहिल्या अध्यायाचे थोडेसे काही हे सांगाल का अर्थ, म्हणजे कसं काय. तर पहिला म्हणजे जो अध्याय आहे, त्या पहिल्या अध्यायाला म्हणजे असं का म्हटलेलं आहे. हं? तर मग मी त्यांना त्याचं सगळं थोडंसं वर्णन करून सांगितलं की जेव्हा अर्जुनाला डिप्रेशन आलं होतं, तेव्हा कृष्णाने त्याला ही गीता सांगितली. अच्छा अच्छा, म्हणजे म्हणे हे आम्हाला माहितीच नव्हतं. म्हटलं म्हटलं म्हणून मग ती, आणि म्हटलं ऍक्च्युअली गीता जी आहे ती दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून ऍक्च्युअली गीता सुरू होते म्हटलं. पण हे सगळं पहिले अर्जुनाला त्यांनी प्रिपेअर केलं सगळं, की तू आपलं म्हणजे नातेवाईक आणि हे सगळं, म्हणजे सगळं विसरून जा सगळं. त्यामुळे त्या लोकांना खूप म्हणजे असं वाटलं की नाही, म्हणे पुष्कळ ताई तुम्ही आम्हाला ज्ञान, म्हणजे मी काहीच ज्ञान देऊ शकत नाही, माझी काही इतके योग्यता नाही. फक्त मला जे थोडं बहुत काही समजलं आहे, जसं तुम्ही म्हटलं की पहिल्या अध्यायात काय आहे, तर ते मी तुम्हाला सांगते. आणि दुसरं म्हणजे काय, मी हे म्हणते की मला ना स्वतःला आता इतकं की मी 2 वाजले ना, काही आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की मला वाटतं शाळेच्यामुळे मी कधी झोपत नव्हते, पण 2 पावणे 2 वाजले ना की एक कसं आपल्यात ना आतलं काहीतरी इन्स्पायरेशन होतं. अरे, गीताला चालायचं. तर मी 5 मिनिटं आधीच आपलं ऑन करून ठेवते माझा, म्हणजे मला ते म्हणजे मिस नको व्हायला बस. बरोबर. आणि आणि ताई खरं इतक्या सुंदर शिकवतात. ताई, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, म्हणजे वाईट नाही वाटणार ना असं काही. नाही नाही, काय बोला हं, बोला. काय झालं दुसऱ्या लेवल, म्हणजे मागच्या वेळेस वर्षी ज्या ह्याला होते, 4th लेवलला मी होते, त्यात ताई खूप सुंदर जसं आपण शिकवतात त्याशाही शिकवत होत्या. तर त्यांनी असंच म्हणजे मनोगतचं ठेवलं. मी म्हटलं ताई, मी एक मनोगत आपल्याला व्यक्त करू का, असं वाटणार तर नाही गीता परिवाराला.
नाही म्हणजे तुम्ही सांगा, स्पष्ट सांगा. मी म्हटलं हे आघात आणि हे जे आहेत ना, ते आम्हाला जर पहिल्या अध्यायापासून म्हणजे पहिल्या लेवलपासून शिकवले तर आम्ही जास्त परफेक्ट होऊ. म्हणजे तुमचा मेसेज मी इथपर्यंत पोहोचेन. नाही, आघात खरं सांगायचं तर आघात पहिल्या लेवल पासून आहेत. पण काय होतं, आपण नव्याने जॉईन होतो तो हो, असतो, कळत संस्कृत नाही. आपल्याला माहित नसतं आणि हो, कळत नसतं. नाही. त्याच्यामुळे ते आपल्याला तिथे हो, सुटतं ते. हो, आणि जसं जसं आपण पुढे जात जातो हो, तसं तसं अरे आघात आघात हो, त्या हो, सारख्या आघात आघात काय म्हणतायत. ह्रस्व हो, आणि दीर्घ, तुम्हाला सांगते मराठीमध्ये आपल्याला ह्रस्व दीर्घ हो, सुद्धा माहिती नसतं. हो. बरोबर आहे की नाही? कारण आपण हो. बाराखडीच पाठ करताना काका किकी कुकू किकी हा झाली. बरोबर आहे की नाही? तुम्ही काय आणि मी काय, आपण अशीच पाठ केलेली आहे, शाळेत शिकवली पण तशीच आहे. मग आत्ता कळतं क का की बरोबर की नाही? हो. तर ते त्याच्यामुळे आता लहानपणापासून पण आपल्यावरती तसंच होतं. त्याच्यामुळे आत्ता थोडंसं कळायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो. बाकी आता काही नाही. आता परत म्हणजे कसं जॉईन आता करावं लागलं. आणि एक मी आता असं म्हणजे स्वतःच मी माझ्या मनाला असं पॉइंट केलेलं आहे की जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मी गीता क्लास कंटिन्यू करतच राहीन. आणि त्याच्यानंतर माझ्या जेवढे संपर्कात येतील त्यांना मी माझ्या क्लास जॉईन व्हारा तुम्ही आणि माझ्याकडनं त्यांना पुस्तक भेट. हे माझी गीता सेवा. अरे, परत जॉईन खूप करावं लागलं. खूप मोठी सेवा करत आहात ताई तुम्ही. खूप मोठी सेवा. हा, मग ताई आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं छान समजावून सांगितलं. त्यातल्या तर स्पेशली ताई आपण जे अगदी व्यवस्थित म्हणजे जसं आम्हाला हे केलं एक तर तसं शब्द फोडून वगैरे. आणि मी तर काय झालं की जसं पुस्तकाचं आलं मेसेज आला तसं ताबडतोब मी ऑनलाईन पुस्तक मागवून घेतलं. त्यामुळे मला इतकं ते सोपं झालं की कुठेही गेले तरी आपलं पुस्तक घेतलं की हा, गेलं. अगदी बरोबर. ते पुस्तक तर मी जिथे जाईल तिथे माझ्या बरोबर. माझे हो, मिस्टर म्हणतात तू बाकीचं सगळं विसरशील पण ते पुस्तक नाही. म्हटलं नाही, नाही ते पुस्तक तर मी कुठेच विसरणार ते नाही. पुस्तक नाही खूप विसरणार. हा, छान. आणि त्याच्यानंतर मी आता काय केलं की जसं मी एक दुसरं गीता प्रेसचं मागवलं पुस्तक म्हणजे माझ्याकडे होतं खूप माझ्या आईने घेतलं होतं मग ते मी माझ्याजवळ ठेवलं. त्याच्यामध्ये कसं आपल्या एका श्लोकाचा अर्थ दिलेला आहे जसा मराठीमध्ये हम्म. सांगितलेला आहे. तर मी आता सुरुवात काय केली की जसं 3 श्लोक वाचले त्या 3 श्लोकाचा अर्थ वाचून घेतला की काय आहे ह्या श्लोकामध्ये. तर ते जास्त म्हणजे आपल्याला आणखी जसं आता काका सांगतात वर्णेकर काकांचं तर वर्णेकर. खूपच छान असतं त्याच्यात तर काही दोन मतं नाही. पण मग हा, विनताई. हो हो ताई मी सांगितलं की मी सगळ्यांचे आभार मानते गीता परिवारच्या लोकांचे स्पेशली म्हणजे आता ज्या आम्हाला शिकवला ताई तिघी ताईंनी म्हणजे सुनीता ताई मीनाक्षी ताई ताई सगळ्यांचे आभार की तुम्ही खूप छान म्हणजे आमचं सगळं व्यवस्थित शिकवणं झालं आणि आम्हाला शिकवलं त्याबद्दल तुम्ही गुरु म्हणूनही आमच्याकडनं तुम्हाला सगळ्यांना नमस्कार मानतो. जय श्रीकृष्ण आम्ही ताई. तुमचे खूप खूप आभारी आहोत. तुम्ही सगळे आहात म्हणून आम्ही सेवा देऊ शकतो. असंच हे म्हणजे साधकांची संख्या वाढवा, हो हीच हो तुम्हाला हो. सगळ्यांना नम्र विनंती. मग ताई माझ्याच्याने हेच होतंय बाकी तर दुसरं म्हणजे असं वाटत नाही की सेवा देऊ शकेन. नाही, ही सेवाच खूप मोठी सेवा आहे की तुम्ही गीतेशी जोडतायत सगळ्यांना. हा ही सगळ्यात मोठी सेवा आहे ताई. त्यामुळे तेवढंच खूप मोठी करते. सेवा तुम्ही करत आहात. हा, आणि आपल्याकडनं जसं जे पुस्तक कोणाला दिलं जाईल आता मी एक विचार केला की भावाचे जे आहेत सगळे सिनियर त्यांच्याकरता मी हा, मागवते म्हटलं ऑनलाईन सगळ्यांना अच्छा. एकच देते. आणि किती काय. पाठपुरावा करा. पुस्तकं देत आहात ना तर त्याचा पाठपुरावा करा की ते क्लास जॉईन केलाय का त्यांनी, हो शिकत हो आहेत का, थोडंसं हो तेवढं एक बघाल म्हणजे हो मग हो पुस्तक दिल्याचं सार्थक होईल ताई. हो 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 की नाही? बरोबर आहे. हो अगदी कारण मी बरोबर आहे सुद्धा अधिक महिन्यामध्ये मी सुद्धा अशीच पुस्तकं दिली होती. हो वाण हो काय द्यायचं, वाण काय द्यायचं, तर मग मी हे हो पुस्तकांचं वाण दिलं होतं त्यावेळेला. हो. पण माझा फॉलोअप घ्यायचा राहिला की सगळ्यांनी गीता शिकायला सुरुवात केली की नाही. सुरुवात केली आता की मी नक्कीच. सुद्धा ते फॉलोअप घ्यायला सुरुवात करणार आहे. हो नाही मी तुम्हाला करेन. सांगितलं तर मी सुद्धा हो तो फॉलोअप हो घेणार नाही आहे. नाही करेन. आणि बहुतेक ना सगळेच जण म्हणजे सिनियर आहेत सगळ्या सिनियर हा, सिटीजनच आहे तर त्यांना म्हणजे अच्छा, आहे गोडी आहे तर म्हटलं मी नक्कीच आता हे करते ते पुस्तक. चालेल चालेल. खूप चला खूप शुभेच्छा चला तुम्हाला. हो जय धन्यवाद ताई श्रीकृष्ण. आणि जय श्रीकृष्ण. रत्नपाल तुम्ही विद्याताई तुम्ही मनोगत सांगितलं का? हो, मनोगत सांगितलं. गवळण राहिलीये. काय राहिले? गवळण. हा, तुम्ही सांगता आता? हो हो. हा.
व्हिडिओ ऑन करा. हो हो. काल माझ्या दारावरून गेला नंदाचा काना, काल माझ्या दारावरून गेला नंदाचा काना, नंदाचा काना बाई यशोदेचा काना, नंदाचा काना बाई यशोदेचा काना, काल माझ्या दारावरून गेला नंदाचा काना. अंगणी मी ग टाकीत होते सडा, अंगणी मी ग टाकीत होते सडा, हळूच त्याने मारला खडा नंदाचा काना, काल माझ्या दारावरून गेला नंदाचा काना. पहाट समयी करीत होते मंथन, पहाट समयी करीत होते मंथन, लोण्याचा गोळा घेऊन गेला नंदाचा काना, लोण्याचा गोळा घेऊन गेला नंदाचा काना, काल माझ्या दारावरून गेला नंदाचा काना. दुधाचे भांडे मी ठेविले शिंक्यात, दुधाचे भांडे मी ठेविले शिंक्यात, दुधाचा नाश करून गेला नंदाचा काना, दुधाचा नाश करून गेला नंदाचा काना, काल माझ्या दारावरून गेला नंदाचा काना. एका जनार्दनी हा मनमोहन, एका जनार्दनी हा मनमोहन, मंगल मना मोहून गेला नंदाचा काना, मंगल मना मोहून गेला नंदाचा काना, काल माझ्या दारावरून गेला नंदाचा काना. नंदाचा काना बाई यशोदेचा काना, नंदाचा काना बाई यशोदेचा काना, काल माझ्या दारावरून गेला नंदाचा काना, काल माझ्या दारावरून गेला नंदाचा काना. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय. हा कान्हा आपल्या सगळ्यांच्या हृदयात आहे बसलेला, त्याच्यामुळेच आपण गीता शिकू शकत आहोत. खूप खूप छान म्हटले ताई डोळण. मला वाटतं आता संगीता ताई आणि शुभांगी ताई. संगीता ताई. संगीता ताई व्हिडिओ ऑन करा. तुम्ही म्हणणार आहे का मनोगत वगैरे काही? संगीता ताई नाही बहुतेक त्या कामात आहेत. पुढच्या नंतर शुभांगी ताई तुम्ही पावलं काहीतरी म्हणणार होता ना? काय पसायदान म्हणते तुम्ही? पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानये, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेट तू या भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये, दुष्टा दुष्ट विजये हो
आवेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देओ, सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देओ, सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देओ, सुखिया झाला. अच्छा, दीदी अभी प्रेयर समापन प्रार्थना लेते हैं. हाँ, कोण बोलेंगे? कोण म्हणणार आहे? तुम्हीच म्हणा. मी म्हणते. बर म्हणा. काय प्रार्थना सुरुवात? आज दीदी से सुन लेते हैं, फिर दीदी बाद में क्लास में नहीं रहेंगे. सुनीता दीदी आप ही बताएं आज प्रार्थना. हाँ बताओ. दीदी से सुन लेंगे. सुनीता दीदी आज आपसे एक बार और सुन लेते हैं प्रार्थना. लगाऊं क्या? सुनीता ताई नहीं, सुनीता ताई को आती है. नहीं आती है, लेकिन अभी क्या हो गया है, मैं इतनी भाव विभोर हो गई हूँ कि योगेशम जी. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आजचा आनंदोत्सव श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. काही हनुमान चालीसा लावू? हो लावा. त्याच्यानंतर समापन होईल. हनुमान चालीसा सगळ्यांनी ऐका आणि त्याच्यानंतर आपली मीटिंग एंड होईल. चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरनौ रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र ध्वजा विराजय कांधे मूंज जनेऊ साजय. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सिंहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा. भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे. लाय सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए. रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई. सहस बदन तुम रोज सगावै अस कहि श्रीपति कंठ लगावै. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा. जम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते. तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाय राजपद दीना. तुम्हरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना. जुग सहस्र जो जन पर भानु लील्यो ताहि मधुर पल जानु. प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघि गए अचरज नाहि. दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे तेते. राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे. सब सुख लहै तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना. आपन तेज समारो आपै तीनों लोक हाकते कापै. भूत पिशाच निकट नहीं आवै महावीर जब नाम सुनावै. नासै रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा. संकट ते हनुमान छुड़ावै मन क्रम वचन ध्यान जो लावै. सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा. और मनोरथ जो कोई लावै सोई अमित जीवन फल पावै. चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा. साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. अष्ट सिद्धि नो निधि के दाता असबर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. तुम्हारे भजन राम को पावै जन्म जन्म के दुख बिसरावै. अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई. और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई. संकट कटै मिटै सब पीरा जो सुमिरै हनुमत बल बीरा. जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई. जो सत बार
पाठ कर कोई छूटहि बंदी महासुख होई। जो यह पढ़ हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरी सा। तुलसीदास सदा हरि चेरा कीजय नाथ हृदय महडेरा। पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप। सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय। सगळ्यांना जय श्री कृष्ण. मीनाक्षीताई खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान प्रकारे साथ दिलीत मला, त्याच्यामुळे आपला वर्ग खूप सुंदर झाला. मनीषाताई तुमचे खूप खूप आभारी आहोत की तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेला छान सहकार्य केलं आणि आपला वर्ग हा खूप सुंदर झाला. खूप खूप धन्यवाद. पूर्ण गीता परिवाराचे खूप खूप आभारी आहे आणि सर्व साधकांचे सुद्धा खूप खूप आभारी आहे. जय श्री आपल्या कृष्ण. साधकांची आणि सर्व गीताताई, लोकांची. मीनाक्षीताई, बहुत बहुत धन्यवाद, बहुत बहुत आभार। और सभी साधकों का बहुत बहुत आभार, क्योंकि आप नहीं होंगे तो हमारी कक्षाएं नहीं होंगी। आपने हमें सेवा का मौका दिया, इसके लिए हम सब आपके आभारी हैं। धन्यवाद। जय आप श्री सब लोगों का हृदय से आभार, साधकों का भी आभार। धन्यवाद। जय सभी श्री को आगे की यात्रा के लिए शुभकामनाएं, मंगल कामनाएं। जय श्री कृष्ण। L4 श्री कृष्ण। जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. वर्ग कधी आहे ताई? हा रेकॉर्डिंग बंद कराल आता. आपण मीटिंग एंड